नमस्कार मित्रांनो, योगसूत्रच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते. आज आपण बघणार आहोत आपली बोटं, मनगट, कोपर आणि खांदे यासाठी आपण व्यायाम बघणार आहोत. याला आपण संधी संचालन देखील म्हणतो. संधी म्हणजे जॉईंट्स. तर प्रत्येक जॉईंटसाठी जे योगासनांमध्ये जे व्यायाम सांगितलेले आहेत तर ते आपण करणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूया बोटांसाठी आपल्याला काय करता येतो. अनेकांची बोटं आर्थरायटिसमुळे इथली बोटांची पेरं देखील दुखतात. त्यासाठी आपण हे व्यायाम करू शकतो. दोन्ही हात याप्रमाणे पूर्ण मुठी बांधायची आहे 5ही बोटांनी आणि ओपन. 2 याप्रमाणे पूर्ण मुठी बांधायची आहे 5ही बोटांनी आणि ओपन. 2 3 4 उघडताना थोडी झटक्यात. 5 6 7 8 9 10. बोटांसाठीच अजून एक आपण व्यायाम करू. सगळी बोटं वेगवेगळ्या दिशांनी पूर्ण ताणून घ्यायची आहेत. पूर्ण ताणून घ्यायची आहे आणि सोडून द्यायची आहे. परत एकदा आपण हे करू. एकमेकांपेक्षा दूर दूर. रिलॅक्स. आता आपण मनगटांसाठी करणार आहोत. हातांची मुठी बांधायची याप्रमाणे आणि मनगट फिरवून घ्यायची आहे. 1 2 3 4 5 दुसरीकडे. 1 2 3 4 आणि 5. आता मनगटांसाठीच दुसरा व्यायाम सांगते. एक हात मनगटापासून पूर्ण आतल्या दिशेने, दुसरा हात वरच्या दिशेने ह्याप्रमाणे उलट दिशेने. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 याप्रमाणे आपण मनगटांचे व्यायाम करून घेतले. आता आपण करूया कोपर. दोन्ही हात याप्रमाणे 5ही बोटं मिळवत खांद्यांवर ठेवायचे आणि थोडासा जर्क घेत सरळ करायचे. 2 10 वेळा. 3 4 5. आता आपण 5 बाजूला करू. 6 7 8 9 10 याप्रमाणे. आता आपण करणार आहोत कोपरापासून काखेपर्यंत हा जो भाग आहे ह्यासाठी. याला आपण थोडंसं मागून दुसऱ्या हाताने ओढून घ्यायचंय याप्रमाणे. दुसरीकडे मागच्या बाजूने ओढायचंय. आता थोडंसं इथे पकडायचंय मनगटापर्यंत. परत एकदा दुसरीकडे. आता आपण खांद्यांकरता बघणार आहोत. दोन्ही हात पूर्ण ह्याप्रमाणे जवळ आणायचे आणि मागच्या दिशेने पूर्ण स्ट्रेच करायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10. आता
नमस्काराच्या स्थितीत ह्या ठिकाणी दाब येईल याप्रमाणे दोन्ही हात एकमेकांवर दाबायचे. त्याच वेळेला आपण श्वास घेऊ, पोटात खेचू आणि श्वास घेतलेल्या स्थितीत थांबून राहू. बघा. रिलीज. मनातल्या मनात 20 पर्यंत काउंट करत थांबायचं आणि सोडून द्यायचं. परत एकदा. रिलीज. याचा ताण आपल्या बाहूंवर म्हणजे जिथे बायसेप ट्रायसेप मसल्स आहेत त्या ठिकाणी याचा ताण जाणवतो. याशिवाय आपण करणार आहोत दोन्ही हात पूर्ण वर आणि खाली असे घेत 2 3 4 5 6 7 8 9 10. आता बाजूला 1 समोर टाळी वाजवू शकतो. 2 3 4 5 6 7 8 9 10. मित्रांनो, हे झाले काही सोपी असे व्यायाम प्रकार हातांसाठी, म्हणजे बोट, मनगट, कोपर, खांदे आणि संपूर्ण हात. यासाठी आपण काही व्यायाम प्रकार बघितले. आजचा भाग आवडला असल्यास मित्रांनो भरपूर प्रमाणात लाईक करा. आपल्या लाईकनेच मला मोटिवेशन मिळणार आहे पुढचा भाग घेऊन येण्यासाठी. आपल्यालाही अजून काही शारीरिक मानसिक समस्या असतील किंवा कुठल्या प्रकारचा योगा शिकायचा असेल तर आपण मला तसं कमेंट बॉक्समध्ये कळवा, खाली दिलेल्या नंबरवर कळवा. त्याप्रमाणे मी पुढील भागामध्ये ते घेण्याचा निश्चित प्रयत्न करीन. योग करा आणि निरोगी राहा. नमस्कार.